आपण तर नेहमी नाश्त्यासाठी पोहे करत असतो, पण आज आपण नेहमीच्या पोह्यांपेक्षा अगदी थोड्या पद्धतीने त्यासोबत अगदी छान चविष्ट झणझणीत चवीचं असं खानदेशी स्पेशल मटकीचा रसा देखील आज आपण बनवणार आहोत. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मटकीचा रसा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण मटकी ही उकळून घेणार आहोत. डायरेक्ट देखील आपण फोडणी देऊन तिला शिजवून घेतली तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने देखील आपण आधी हळद आणि मिठाच्या पाण्यात शिजवून घेतली तरी काही हरकत नाही. इथे मी पाणी गरम करून घेतले, त्यानंतर मोळ आलेली मटकी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला कितपत रसा हवा आहे त्यानुसार आपण इथं पाणी हे घालून घेऊ शकतो. जर आपल्याला रसा हा कमी हवा असेल तर फक्त मटकी बुडेपर्यंत पाणी घालून याला आपण शिजवून घ्यायचं. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे. आपल्याला नंतर भाजीमध्ये अजिबात मीठ वापरण्याची गरज नाही. आता आपण यामध्येच आता चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया. मीठ घातल्यानंतर लगेच याच्यात अर्धा चमचा हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून फक्त आपल्याला कुकरमध्ये हवा भरेल इथपर्यंतच आपल्याला मंद आचेवरती या मटकीला शिजवून घ्यायचं. नंतरून जी वाफ असेल त्या वाफेत अगदी सहज पटकन आपली मटकी ही शिजवून होते. आता आपली मटकी ही शिजते तोवर आपण यासाठी लागणारा मसाला हा तयार करून घेऊ. मसाला बनवण्यासाठी साईडला मी मिक्सरचं भांडं येते. मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच आपण आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आपण लसूण यामध्ये जास्ती वापरणार आहोत. त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक पिसून घेतलेलं सुकं खोबरं. सुके खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 इंचचा आल्याचा तुकडा आणि लसूण, आवडीनुसार हिरवी मिरची. आपल्याला जर रस्सा जास्ती तिखट हवा असेल तर जास्ती हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर आपण लगेच मिक्सरला याला बारीक फिरून याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने अगदी बारीक असं याचं वाटण हे तयार करून घ्यायचं. ह्या पद्धतीने आता आपलं हे वाटण तयार झालं आहे. त्यानंतर लगेच आपण टोमॅटोची देखील आता प्युरी तयार करून घेणार आहे. तर प्युरी बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचे अगदी लाल पिकलेले असे 2 बारीक चिरून घेतलेले टमाटे घेतले. लगेच पाणी न घालता याची प्युरी आपण तयार करून घेतली. आता आपला मसाला आणि प्युरी तयार झाली. त्यानंतर साईडला आपलं मटकी देखील शिजून तयार झाली. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली मऊसूत मटकी ही अगदी झटपट पद्धतीने पटकन शिजून ही तयार आहे. तर लगेचच आपण आता ही मटकी शिजून तयार झाली तर याला लगेच फोडणी देऊन घेणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी आपण लगेच साईडला गॅसवरती कढई गरम करून घेऊया. कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल हे घालणार आहोत. आज आपण पोह्यांसोबत खाणारा रस्सा बनवत आहोत. तो रस्सा थोडासा तेलकट आणि अगदी तरीदार असतो, म्हणून इथं मी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती वापरते. जर आपल्याला तरी जास्ती नको असेल तर आपण अगदी कमी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तेल हे अगदी छान कडकडीत तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. इथे 2 तमालपत्र, 1 हिरवी विलायची आपण तिला थोडंसं फोडून घेतले. त्यामुळे काय होईल, जो हिरवी विलायचीचा फ्लेवर असतो तो व्यवस्थित उतरतो. 1 इंचचा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 ते 3 काळे मिरे. अगदी जास्ती आपल्याला तिखट असा बनवायचा नाही आहे. लहान मुलं देखील आपले असतील तर ते देखील अगदी सहज खाऊ शकतील इतपतच आपल्याला तिखट हे बनवायचं आहे. जर तुम्हाला जास्ती मसालेदार आवडत असेल तर थोडे जास्ती खडे मसाले घातले तरी काही हरकत नाही. तर मसाले आपण काही सेकंदांपर्यंत तेलामध्ये परतून घेतले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले 2 कांदे हे मी घातले. आता आपण यामध्ये जो कांदा घातला आहे तो अगदी बारीक असा चिरलेला घातला आहे. ह्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपला तो रस्सा असतो त्या रस्स्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं, म्हणून कांदे आणि आपल्याला रस्सा हा वेगवेगळा दिसत नाही. तर आपण यामध्ये लगेचच वाटून घेतलेला मसाला घालून आता हा कांदा आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी जास्ती देखील आपल्याला हा कांदा ब्राऊन वगैरे करून घ्यायची गरज नाही. तर छान असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपले दोघेही मसाले अगदी छान परतून तयार झाले. त्यानंतर लगेच यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आपले कोथिंबीर पावडर घालून आपण आता लगेच याच्यामध्ये लाल तिखट, आवडीनुसार कितपत तिखट हवे. त्यानंतर मी यामध्ये 1.5 चमचा बरोबर लाल तिखट घातले. हे काश्मीरी मिरची पावडर असल्यामुळे चवीला अगदी कमी तिखट असतं आणि कलर खूप छान यात तिखटाचा येतो. तर यामध्ये लगेच आपले तिखट घातल्यानंतर काही सेकंदांपर्यंत आपल्याला आता हा मसाला परतून घ्यायचा आहे. हा मसाला आता काही सेकंदांपर्यंत परतल्यानंतर लगेच जी काही आपण प्युरी करून घेतलेली टोमॅटोची ती संपूर्ण यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर ह्या पद्धतीने आपला मसाला हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपला टमाटा लवकर शिजायला हवा, त्यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ हे घातलं. मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान तेल सुटेपर्यंत आपण ह्या पद्धतीने हा मसाला एकसारखा मंद आचेवरती चमच्याने हलवत हा मसाला एकसारखा असा भाजून घ्यायचा.
तर मसाला हा भाजल्यानंतर लगेच आपण शिजून घेतलेली संपूर्ण मटकीही घालून घेऊया. आता आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी त्यानुसार तरी आणि रस्सा हवा आहे त्यानुसार पुन्हा आणखी आपण पाण्याचं प्रमाण करून घेऊ शकतो. जर आपल्याला जास्ती रस्सा हवा असेल तर पुन्हा आपण यामध्ये पाणीही ॲड करून घेऊ शकतो. जे पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत ते गरम केलेलं पाहिजे. यामुळे काय असेल, जो काय आपली तर्री आहे ती अगदी छान आणि भाजीला कलर देखील अगदी परफेक्ट असा येतो. यामध्ये मी आता गरम पाणी हे टाकून घेतले. गरम पाणी घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर, अगदी थोडंसं आपण यामध्ये कसुरी मेथीही घालणार आहोत. ह्या मेथीमुळे खूप छान अशी आपल्या भाजीला, तर्रीला, रस्स्याला चव येते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने खानदेशी पद्धतीने तर्रीही करून बघा. नंतरून लगेच आपण काय करूया, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चमचा हा काढून घेऊया आणि मंद आचेवरती छान 3 ते 4 मिनटं आपण ह्या भाजीला शिजवून घेणार आहोत. तर मंद आचेवरती मी आता ह्या भाजीला 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलं आहे. रस्सा जर तुम्हाला आणखी घट्टसर हवा असेल तर थोडंसं भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही. पण आता अगदी परफेक्ट असा आपला रस्सा हा तयार झाला आहे. आता आपला रस्सा हा तयार झाला आहे. यासोबत खाल्ला जाणारा अगदी छान मऊसूत चविष्ट असं आपण आता पोहे हे बनवून घेऊया. पोहे बनवण्यासाठी इथं आपलं रेग्युलर मी चाळणीने गाळून घेतलेलं पोहे हे घेतलं आहे. कमीत कमी 3 ते 4 जण खाऊ शकतील इतपत आपण पोहे इथे घेतले. त्यानंतर ह्या पोह्यांना आपण आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. जेणेकरून जी काही आपल्या पोह्यांना घाण असेल ती घाण पावडर वगैरे लावलेलं असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी स्वच्छ असे आपले पोहे हे तयार होतील. तर ह्या पद्धतीने आता मी हे पोहे 1 मिनिटभर याला थोडं भिजू द्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण पुन्हा याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया. 1 मिनिटभर मी पोहे हे भिजून घेतले. अगदी छान मऊसूत आपले पोहे हे भिजून तयार झाले. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, हळद आणि अगदी थोडीशी साखर आपण टाकून घेणार. बरेच वेळ जण फोडणीमध्ये हळद ही घालत असतात, पण तुम्ही नक्की ह्या पद्धतीने पोहे करून बघा. पोहे करताना कधीही पोह्यांमध्येच तुम्ही हळद घाला. यामुळे काय होतं, जे आपले पोहे असतात ते लवकर कडक होत नाही. बऱ्याच काळपर्यंत वेळेपर्यंत जे आपलं पोहे असतं ते छान मऊसूत असं ते राहतं. म्हणून कधीही नेहमी पोहे करताना ह्या पद्धतीने आपण पोह्यांमध्ये हळद ही मिक्स करा. यामुळे आपले जे पोहे असते अगदी छान चविष्ट तर होतंच, पण अगदी मऊसूत असे बऱ्याच काळपर्यंत आपलं पोहे हे तसेच तसं राहतं. तर यामध्ये अगदी थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि आपल्या अंदाजानुसार हळद घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीने आपण हळद, चवीनुसार मीठ आणि साखर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले पोह्यांमध्ये. त्यानंतर लगेचच आता आपण पोहे हे करायला घेऊ. पोहे बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली. कढई गरम करून झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल हे गरम करून घेऊया. आता आपलं तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता, लगेच यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून ह्या पद्धतीने अगदी छान अशी फुलून घ्यायची. लगेच यामध्ये अर्धा चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे हे देखील आपण छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपलं जिरे, मोहरी आणि बडीशोप हे परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये अगदी भरपूर असे शेंगदाणे घालून आता हे शेंगदाणे देखील आपण अगदी छान खमंग होईपर्यंत आपण यामध्ये आता परतून घेणार आहोत. तर संपूर्ण जी आता आपली पोह्यांची प्रोसेस आहे आपण अगदी मंद आचेवर करणार आहोत. थोडा वेळ लागेल, पण अगदी छान परफेक्ट असं आपलं जे पोहे असतं अगदी परफेक्ट असं ते बनतं. तर ह्या पद्धतीने छान आपण खरपूस होईपर्यंत शेंगदाणे हे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, इथं मी आता अगदी तिखट अशी हिरवी मिरचीचा वापर करते म्हणून अगदी थोडीशी हिरवी मिरची घातली. आपल्या अंदाजानुसार आपण हिरवी मिरचींचा वापर करून त्यांना देखील आपण तेलामध्ये परतून घेतले. आपली मिरची अगदी छान परतल्यानंतरच आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा हा टाकून घेऊ. आता आपल्याला पोह्यांचा जो कांदा असतो अगदी जास्ती ब्राउनिश वगैरे होण्याची परतून घेण्याची अजिबात गरज नसते. फक्त काय करायचं, त्याला आपला कांदा हा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लगेच अगदी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत. यामुळे काय होतं, आपला जो कांदा असतो तो छान असा मऊ पडतो आणि थोडा लवकर शिजतो देखील तो. तर आपल्याला अगदी जास्ती ब्राउनिश वगैरे, फक्त जे काही त्याचा कच्चापणा असतो तोच आपल्याला घालवायचा आहे. तो गेल्यानंतर लगेच आपण तयार करून घेतलेलं, भिजून घेतलेलं पोहे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आपला कांदा हा छान मऊसूत असा झाला आहे. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये भिजून घेतलेलं
संपूर्ण पोहे हे टाकून घेऊया. तर संपूर्ण पोहे मी यामध्ये टाकून घेतले. लगेचच आपण आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या पोह्याला मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता छान पोहे हे मिक्स करून घेतले. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर आपलं पोहे हे अगदी छान मिक्स करून झालं आहे. त्यानंतर यामध्ये लगेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी छान आंबटपणा चव वाढवण्यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर निंबूचा रस घातला आहे. त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटं पोहे हे शिजवून घेतलं आहे. त्यानंतर लगेच आपण पुन्हा आणखी झाकण ठेवून 2 मिनिटभर, अगदी जास्ती वेळ आपल्याला अजिबात गरज नाही, फक्त 2 मिनिटभर आता आपण हे पोहे शिजवून घेणार आहोत. तर मंद आचेवरती मी 2 मिनिटभर हे पोहे शिजवून घेतले. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं मऊसूत चविष्ट असं आपलं पोहे देखील तयार झालं आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीचं खानदेशी पद्धतीने मटकीचा रस्सा आणि पोहे नक्की करून खाऊन बघा. अगदी सर्वजण सगळ्यांना आवडेल एवढं छान असं चविष्ट असं आपलं ते तयार होतं. तर अगदी परफेक्ट असं आपली तर्रीदार आणि अगदी छान चविष्ट मऊसूत असं आपलं पोहे हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी